इथं आल्यानंतर मला आठवण आलं की मी आणि माझी फ्रेंड इथं चुकून आलो होतो. राधे राधे. तर हा व्लॉग मी आणि भैया पुण्याला आलो होतो तेव्हाचा आहे, पण मी आता पोस्ट करत आहे. सो मी आणि भैया पुण्याला नेमकं का आलो होतो हे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. सो मी आणि भैया तिथे 5 वाजता पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर आकाश आला होता घेण्यासाठी. मी माझ्या फ्रेंड कडे गेले होते, तिने लोकेशन शेअर केलं होतं तर आम्ही ते फॉलो करत जात होतो. मग तिथे गेल्यानंतर तिनं माझ्यासाठी पोहे केली. त्या अगोदर मी ब्रश केलं, मी ब्रश पण घेऊन जायचं विसरले, तिनंच मला ब्रश दिली आणि पोहे छान केली होती. पण थोडंसं ऐका, जे नाव नाही ठेवणार ते फ्रेंड कसली है ना. सो मी रेडी झाले होते जाण्यासाठी. आकाश आणि भैया पण आले होते आणि हे दोघे ओला बुक करत आहेत. ओला पण म्हणजे डिमांड होती समोरून की 150 रुपयेपर्यंतच आहे दाखवत आहे माझ्याकडे, त्यामध्ये तर 150 रुपयेपर्यंतच आम्हाला करायचं होतं. आम्ही स्वतः पर्सनली सांगायचं तर आम्हाला 500 रुपये घालून आम्ही स्वतः ट्रॅव्हल केलोय. माझे पर्सनली सांगायचं असं जाऊ द्या असू द्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी माझा मेकअप सुरू केला लगेच, कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. नंतर लगेच आम्ही सेट वरती गेलो आणि थोडा शूट झाला आणि थोडासा मूड ऑफ पण झाला होता. बट इथं आल्यानंतर मला आठवण आलं की मी आणि माझी फ्रेंड इथं चुकून आलो होतो. आता इथं चुकून कसं आलो होतो, काय झालं होतं नेमकं, हे पूर्ण स्टोरी मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन. हे ब्लॉग खूप मोठा झालाय, सो आपण इथेच एंड करूत. ओके बाय.